तर सरकारी महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं साताऱ्यामधील फलटण हादरलेला आहे। हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरनं जीवन संपवलंय। पीएसआय गोपाल बदनेनं लैंगिक अत्याचार केल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला। संबंधित पोलिसाला निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। तर फलटणमधील घटना पूर्ण जिल्ह्याला बदनाम करणारी आहे असं रामराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे। तपासानंतर सर्व काही समोर येईल असं देखील रामराजे निंबाळकर यांनी म्हटलंय। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून रामराजे निंबाळकरांनी ही प्रतिक्रिया दिली। पीडितेच्या कुटुंबाला मला भेटता आलं असतं तर बरं झालं असतं असं देखील यावेळेला त्यांनी म्हटलं। आणि एकंदरीत हे प्रकरण असं दिसतंय की फलटणची बदनामी जरूर झालेली आहे। संबंध जिल्ह्याची बदनामी करणारा हा प्रकार, जी भगिनी जी मुलगी जी कन्या त्यांच्या कुटुंबाला जर मला भेटता आलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं। मला कोणाचं नाव घ्यायचं नाही नरोडे साहेब। त्याचं कारण असं आहे की हे सगळं मॅटर सबज्युडिस आहे, अंडर इन्व्हेस्टिगेशन। सदरक्षणाय खलनिघरणाय या वाक्याप्रमाणे पोलिसांनी काम केलं पाहिजे असं सकपाळ यांनी म्हटलेलं आहे। सज्जनांना त्रास देण्याची प्रवृत्ती महाराष्ट्रातील पोलिसांमध्ये आढळून येते असं हर्ष सकपाळांनी ही टीका केलेली आहे। महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यामुळे आणि मुख्यमंत्र्यांचा त्यांच्याच विभागावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नसल्याचं हे या निमित्ताने सिद्ध झालं। सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ या ब्रीदवाक्याने महाराष्ट्र पोलीस काम करायला पाहिजे। मात्र आता खलांचं रक्षण करत असताना सज्जनांना त्रास देण्याची एकंदरीत प्रवृत्ती महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये आढळून येते। तर वेळीच दखल घेतली असती तर महिलेनं आत्महत्या केली नसती असं तृप्ती देसाईंनी म्हटलंय। लाडक्या बहिणींना फक्त योजनेचा हप्ता नको तर सुरक्षा द्या असं देखील तृप्ती देसाईंनी म्हटलं। डॉक्टर महिला आत्महत्येप्रकरणी तृप्ती देसाईंनी ही आक्रमक प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे। जर वेळीच दखल घेतली असती तर निश्चितच या मुलीने आत्महत्येचं पाऊल उचललं नसतं। परंतु गृहमंत्री साहेब, इथं कुंपणच शेत खातंय। आपण दिवाळीमध्ये लाडक्या बहिणीचा योजनेचा हप्ता कदाचित दिला असेल, परंतु लाडकी बहीण कायमस्वरूपी सुरक्षित राहिली पाहिजे यासाठी आपण काय करताय? आपण या पोलिसाला तात्काळ निलंबितही केलं, परंतु गुन्हा जर आज सकाळी दाखल झालाय तर ताबडतोब पोलीस अधिकारी फरार कसे काय झाले?